लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट बघा. आता 5 टप्प्यात सर्व बहिणींची जी पडताळणी आहे ती होणार आहे. आता हे नवीन 5 नियम काय आहेत, 5 नवीन टप्पे काय आहेत ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही नीटपणे समजून सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, माझ्याकडे जेव्हा छोटी असो किंवा मोठी अपडेट असो, जी पण माहिती माझ्याकडे येते ना, ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात. सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, जास्त तुम्हाला अवघड करून मी सांगत नाही बरं, एकदम सिंपल करून. आता तुम्ही या अपडेट बघा, आज रोजीच्या या अपडेट बघा किती महत्वाच्या आहेत. आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत, ना, त्यांना पण महत्वाचे अपडेट आहेत. त्यांच्यासाठी पण एक दिलासादायक अपडेट समोर आलाय आहे. काय अपडेट आहे ते पण आपण समजून घेणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता. आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सोबत अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता, त्याचे देखील 800 रुपये असे टोटल तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. चला मग आता काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या आणि हप्त्या संदर्भात काय नवीन प्रूफ आहे, काय नवीन अपडेट आहे, सर्व सांगतो. आणि महत्वाचं म्हणजे बघा, तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, कोणत्या पण बँक खात्याचं तुमचं अकाउंट असू द्या, फक्त महत्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे. बस, दुसरं काहीच करण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, बस, दुसरं काही करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. चला मग आज रोजीच्या काय महत्वाच्या अपडेट आहेत, सर्व अपडेट आपण आता बघूया. तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे 5 टप्पे, नवीन 5 टप्पे समोर आलेले आहेत. आणि आता कोणकोणत्या बहिणी या 5 टप्प्यात बसत आहे आणि कोणत्या बहिणी 5 टप्प्यात बसत नाही ते संपूर्ण तुम्हाला आता समजून जाणार आहे. तुम्हाला लगेच समजून जाईल की आपण पात्र आहेत की अपात्र आहेत. डायरेक्टली तुम्हाला या अपडेटनुसार, सरकारने जी अपडेट आपल्याला दिलेली आहे त्या अपडेटनुसार तुम्ही लगेच समजून जाल की आपण पात्र आहेत की अपात्र आहेत. चला मग काय महत्वाची अपडेट आहे आपण इथे नीटपणे समजून घेऊया. हे बघा, आता पहिला टप्पा असा आहे की एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बघा, एक कुटुंब, आता तुमचं एक कुटुंब आहे, एक परिवार आहे, एक घर आहे, तर या एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी नोकरी आहे का कोणाला? तर बघा, एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी म्हणजे इथे सरकारी योजनेचे लाभार्थी म्हटलेलं आहे बरं. हे बघा काय म्हटलंय, एका कुटुंबात म्हणजे काही बहिणी बघा आता लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या, त्यासोबत संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत होत्या. तर अशा 2-2 योजनेचा जर लाभ घेत असाल तर ते चेक होणार आहे, त्याची पडताळणी होणार आहे. आणि जरी पडताळणीनुसार जरी तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक योजनेसाठी तिथे अपात्र घोषित केलं जाणार आहे. बघा, आता ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं इथे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. हे बघा, एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर ते चेक होणार आहे. त्यानंतर बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. बघा, आता काही जण असे असतात चुकीचे कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेत असतात. भरपूर बहिणी होत्या, भरपूर, त्यांना आधीच तिथून रद्द करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतून पहिलेच त्यांना रद्द करण्यात आलं होतं. काय केलं, काही बहिणींनी चुकीची बनावट कागदपत्रे जमा केली. त्यांनी बनवले ते कसे तरी, त्यांना माहिती कसं त्यांनी बनवलं त्यांनी ते कागदपत्र आणि लाडकी बहीण योजनेसाठी वापरलं. आता तेव्हा एवढं काही चेक केलं जात नव्हतं आणि तेव्हा त्यांना सरसकट लाभ मिळालेला आहे. तर अशा बहिणींना जे आहेत ते आता पुढे लाभ मिळणार नाही आणि त्यांची तिकडे पडताळणी होणार आहे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास, बघा आता निवृत्ती वेतन असल्यास ते पण चेक होणार आहे. पुढे बघा, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे हे पण चेक होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे बघा, 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहे. ही महत्वाची अपडेट आहे. आता नीटपणे समजून घ्या की ही अपडेट काय आहे.
लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बघा. आता जे 5 टप्प्यात संपूर्ण पडताळणी होणार आहे त्याची माहिती नीटपणे समजून घ्या. आता तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एकच योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि पुढे बघा बनावट कागदपत्र. आता बनावट कागदपत्र युज केलेल्या त्यांना देखील अपात्र केलं जाणार आहे. त्यानंतर इथे काय म्हटलंय, कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही. आणि महत्वाचे जे नवीन समोर माहिती येत आहे तर बघू शकता तुम्ही 5 एकर पेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहे. बघा 5 एकर पेक्षा अधिक, हे बघा इथे तुम्हाला मी कॉलम करून दाखवतो. 5 एकर पेक्षा अधिक जमीन असेल तर त्या लाभार्थीला अपात्र ठरवण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. सर्वात मोठी अपडेट बघा. आता ज्या बहिणी आता नीटपणे समजून घ्या, 5 एकर पेक्षा अधिक जमीन असेल तर सध्या तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर लाभ मिळत आहेत तर मिळू द्या, अजून सध्या टेन्शन घेऊ नका. जेव्हा ते अपात्र करतील तेव्हा ती यादी येणारच आहे, काही टेन्शन नाही. परंतु आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी पण एक दिलासादायक अपडेट आहे, ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. बघा त्यांच्यासाठी काय दिलासादायक अपडेट आहे. आता हे 5 टप्पे तुम्हाला समजले, याबद्दल आता तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि हे तुम्हाला आधीच जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हापासून जे संपूर्ण नियम वगैरे लागू करण्यात आलेले आहेत. राईट. आता बघा पुढे महत्वाची माहिती. तर ज्याप्रमाणे हे नियम लावण्यात आलेले आहे त्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागणार आहे, त्याप्रमाणेच हे संपूर्ण योजना चालणार आहे. जे निकषात बसतील त्यांनाच पैसे, जे निकषाच्या बाहेर आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. सिंपल, आपल्या सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलं डायरेक्टली. आणि तुम्हाला सर्व मी ते जे काही निकष आहेत ते सांगितले. ओके. आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत, हे बघा अपात्र, तर ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी काय ते पण सांगतो. महत्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यात तो जमा होण्यास सुरुवात होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे 800 रुपये गॅस सिलेंडरचे ते पण सांगतो. सर्व माहिती आलेली आहे आपल्याकडे, काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा बरं, पटापट लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही. आणि चॅनल वरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण प्लीज सबस्क्राईब करून घ्या. 5 लाख सबस्क्राईब आपले होणार आहेत, पटापट चॅनल सबस्क्राईब करा. चला आता महत्वाची माहिती बघा. हे बघा आता महत्वाची माहिती. तर अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही. बघा असं महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितलं आहे. सर्वात मोठी अपडेट, ज्या बहिणी अपात्र होत आहे, ज्या बहिणी अपात्र होणार आहे त्यांच्यासाठी ही दिलासादायक अपडेट आहे. दिलासादायक अपडेट अशी आहे की जे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत ते सरकार परत घेणार नाही, परंतु यापुढे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अपात्र बहिणींना. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना रेग्युलर हप्ते मिळत राहतील. आलं लक्षात. आणि ज्या बहिणी अपात्र होत आहेत आणि त्यांना जेवढे पैसे मिळालेले आहेत ते सरकार परत घेणार नाही बरं, परंतु यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही, एवढं आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःहून तुम्ही देखील जरी अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून तिथून अर्ज रद्द करू शकता, तुमचा फॉर्म रद्द करू शकता. बहिणींनो जरी तुम्ही अपात्र असाल ना तर तुम्ही योजनेचा लाभ सोडून द्या. ओके. जर तुम्ही निकषात बसत नसाल, अपात्र असाल तर योजनेचा लाभ तुम्ही सोडून द्या. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, त्यांना रेग्युलर हप्ते चालू राहतील ज्या बहिणी पात्र आहेत. ओके. चला आता महत्वाचे अपडेट बघूया आपण. फेब्रुवारी हप्ता संदर्भात महत्वाचे अपडेट आपण आता समजून घेऊया. तर बघा गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. राईट. महत्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासनही माहिती सरकारने देण्यात आलं. मात्र आता निवडणूक होऊन जवळपास 3 महिने उलटले आहेत, मात्र 2100 रुपयाची घोषणा अद्यापही झालेली नाही.
त्यामुळे ही गोष्ट नेमकी कधी होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. बघा काय सांगितलं होतं की आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असं सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की आम्ही 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ. आता बघा त्याबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बघा अशातच आता एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे.